लेखक आजीला प्रश्न विचारतो की जसं रामायणातले राम सीता किंवा भागवतातले कृष्ण रुक्मिणी पुन्हा अवतार घेतात, तसं मी आणि माझी पत्नी देखील पुन्हा जन्माला येऊ काय आणि पुन्हा आम्ही नवरा बायको होऊ काय. तर एक मजेशीर विचार लेखकाच्या मनामध्ये आलेला आहे की जसे देवी देवता पुन्हा अवतार घेऊन पृथ्वी तलावर येतात, तसंच आम्ही माणसं का नाही पुन्हा जन्माला येऊ शकत. या जन्मात मी आणि माझी बायको सीता जसे नवरा बायको झालेलो आहोत, तसेच पुढच्या जन्मीही आम्ही दोघं नवरा बायको म्हणूनच एकत्र येऊ शकणार नाही काय. कदाचित लेखकाचं आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम असावं आणि म्हणून लेखक असा प्रश्न आपल्या आजीला विचारतो आहे. आणि आजी म्हणते की अरे, मेल्यानंतर कोणाचं काय होतं हे मला तरी माहिती नाही. मी पूर्वी कोण होते हे मला माहिती नाही आणि पुढे कोण असणार हेही मला माहिती नाही. आत्म्याला अनेक पुनर्जन्म आहेत असं म्हणतात. किती खरं आणि किती खोटं कुणास ठाऊक. आपल्याकडे असं एक शास्त्र सांगितलं जातं की देह विनाशी आहे आणि आत्मा अमर आहे. देह संपून जातो, माणसाला एक ना एक दिवस मरण येतं आणि देह नष्ट होतो, देह नश्वर आहे. पण आत्मा मात्र अविनाशी आहे. आत्मा चिरकाल टिकतो, आत्मा असतो या पृथ्वी तलावर, तो दुसऱ्या देहाचं रूप घेतो असं आपण म्हणतो. पण आजी म्हणते हे कितपत खरं आहे कुणास ठाऊक. याचं कारण असं, आजीच्या मनामध्ये असा विचार याचं कारण असं की आजी म्हणते देव हा परमात्मा आहे, देव हा अमर आहे, देव हा अविनाशी आहे, देवाला मरणच नाही, तर पुन्हा जन्म घेण्याचा देवानी प्रश्नच नाही, देवाला पुनर्जन्म नाही. आणि परमात्मा या शब्दाचा अक्षर आहे, या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण आत्मा, परम आत्मा, पूर्ण आत्मा. तेव्हा देव पूर्णपणाने या पृथ्वी तलावर होता आहे आणि असेल. देव हा अनादी अनंत आहे. देव हा संपुष्टात येणारा नाही. माणसं नसतील, गेल्या पिढीतली, गेल्या 100 वर्षापूर्वीची माणसं आज हयात नाहीत. आज जी हयात आहेत ती आणखीन 100 वर्षांनी हयात असणार नाहीत. आणखीन 100 वर्षानंतर ती माणसं हयात असणार नाहीत. तर माणसं मृत्यू पावतात, माणसांचे मृत्यू होतात, देवाचा नाही. तेव्हा देवाला पुनर्जन्म हा नाही, देव अवतार घेतो हे म्हणणं साफ चुकीचं आहे अशी आजीची धारणा आहे. इथे आजीचं एक कौतुक करावं असं वाटतं ते असं की आजी कधी शाळेत गेली नाही. वयाच्या 10व्या वर्षी तिचं लग्न झालं, ती कधी शाळेत गेली नाही, तिनं फारसं शिक्षण घेतलं नाही. पण तिचे हे अनुभवाचे बोल आहेत आणि ती म्हणते विचारवंत आहे. आजी जरी शाळेत गेली नसली तरी ती विचारी आहे, विचारवंत आहे. जेव्हा कधी तिला मोकळा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये ती अनेक गोष्टींचा अनेक तऱ्हेनं विचार करत असते. आणि ती म्हणते की दुष्ट मरायला पाहिजेत, सुष्ट जगले पाहिजेत, हा दिलासा आपल्याला हवा, त्यासाठी आपण शेकडो देवांना जन्माला घातलं. तर देव ही संकल्पना माणसानं निर्माण केली आणि देवांचा पुन्हा अवतार होतो. हे प्रत्येक युगामध्ये देव वेगवेगळ्या अवतारात जन्माला येतात. देवांचे 10 अवतार आहेत, दशावतार आहेत वगैरे सगळ्या संकल्पना माणसानं निर्माण केलेल्या आहेत. कारण माणसाला दिलासा हवा असतो. कोणत्या गोष्टीचा दिलासा हवा असतो? सुष्टांपासून, सुष्टांचं संरक्षण व्हावं आणि दुष्टांचं निर्दालन व्हावं. या जगामध्ये जितके सुष्ट आहेत तितकेच दुष्टही आहेत आणि या दुष्टांचं निर्दालन व्हायला हवं. जगातले सगळे दुष्ट संपून जायला हवेत आणि सुष्ट जगायला हवेत. हा दिलासा माणसाला हवा असतो आणि म्हणून माणसानं देवाला जन्माला घातलं. देव ही संकल्पना माणसानं निर्माण केली. माणसाच्या मेंदूतून निर्माण झालेली ही एक कल्पना आहे असं आजी म्हणते. खराखुरा देव हा निर्गुण निराकार असा आहे, त्याला कोणीच पाहिलं नाही. आज आपण अनेक देवांना मानतो. पुढे जाऊन आजी म्हणते की
इंद्र, वरुण, देवी, दुर्गी, काळी, चामुंडी, चंडी अशा अनेक देवांना आपण निर्माण केलं, त्यांची पूजा अर्चा केली. तर हे सगळं आपण केलं. देव आहे, तो सृष्टीकर्ता आहे, तो ब्रह्म आहे, पण तो आहे अनादि अनंत असा, तो चिरंतन चालत आलेला आहे, तो संपुष्टात कधीच आलेला नाही, तो सदैव आहे तिथे. पण आपण काय केलं, आपण मनुष्यत्व लादलं, आपण देवावर मनुष्यत्व लादलं. आपल्याला जसं मरण आहे तसं देवालाही मरण आहे असं आपण मानलं, आपल्याला जसं देवालाही पुनर्जन्म आहे असं आपण मानलं. परंतु असं काही नाही आहे. देव हा परमात्मा आहे, देव हा चिरंतन आहे, देव हा शाश्वत आहे, देवाला मरण नाही. मात्र आपण आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा देवाची आठवण काढतो, आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा देव मानतो आणि एरवी आपण देवाला विसरूनही जातो. आपल्यासारखंच छोटं आयुष्य आपण देवांनाही देऊन टाकलेलं आहे. त्यावेळेला लेखकाला तिचं हे भाष्य समजत नाही. आजीचं हे भाष्य आहे, धड्याचं नाव आहे आजीचे भाष्य. भाष्य म्हणजे काय, तर एखाद्या विषयावरचा विचार, एखाद्या विषयाची सांगोपांग चर्चा म्हणजे भाष्य. तर इथे जेव्हा लेखक आजीला काही प्रश्न विचारतो तेव्हा आजी लेखकाला आपल्या मनातील त्या विषयावरील विचार बोलून दाखवते, भाष्य करते. म्हणते की देवाला पुनर्जन्म नाही. माझ्या मते तू मला विचारतोयस की देव पुनर्जन्म घेतात, देव पुन्हा अवतार घेतात, तसंच आम्ही माणसंसुद्धा, मी आणि माझी बायकोसुद्धा पुन्हा जन्माला येऊ काय? तर मुळात देवांनाच जिथं पुनर्जन्म नाही तिथे माणसालाही नाही. माणूस तर देवापेक्षा खूप खालच्या पातळीवरचा आहे, तेव्हा माणसालाही पुनर्जन्म नाही. मग स्वर्ग नरकही नाही का, अशी चर्चा पुढे जाते. आणि लेखक विचारतो आजीला की स्वर्ग नरक या संकल्पना तरी खऱ्या आहेत की खोट्या आहेत, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? आणि त्यावेळेला आजी सांगते की अरे, आपल्याकडे लहान मुलांनी अंधारात बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बागुलबुवाची भीती दाखवली जाते. लहान मुलं किती सांगितलं तरी ऐकत नसतात आणि त्यावेळेला घरातली मोठी माणसं त्यांना बागुलबुवाची भीती दाखवतात. तेव्हा लहान मुलांनी अंधारात बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना भीती दाखवण्यासाठी बाहेर बागुलबुवा आहे असं म्हटलं जातं. तसंच माणसाला देवाची भीती घालण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष देव आजपर्यंत कोणी पाहिला आहे का, असा प्रश्न आजी विचारते. कारण खरंच आपण देवाला मानतो, देवाला नव्हे अनेक देवांना आपण मानतो. गणपती आहे, मारुती आहे, महादेव आहे, अनेक देवता आहेत, यांना आपण मानतो. आपण सगळे लोक भाविक आहोत, देवावर आपली परिपूर्ण श्रद्धा आहे. पण असं असलं तरी आपण देवाला कुठे शोधतो? एखाद्या देवळामध्ये. पण खरंच बोलायचं झालं तर त्या देवळामध्ये काय असते? देवाची एखादी दगडी किंवा पितळी मूर्ती असते. जसं बसवेश्वर म्हणतात की देव हा सर्वत्र भरून राहिलेला आहे चराचरामध्ये, तो एखाद्या मूर्तीमध्ये कोंडलेला नाही. तसं आजी देखील म्हणते की खराखुरा देव हा कुणीच पाहिलेला नाही, प्रत्यक्ष देव हा कुणीच पाहिलेला नाही. मात्र देव आहे या संकल्पनेवर प्रत्येकाचा विश्वास आहे, प्रत्येकाची अशी दृढ श्रद्धा आहे. हा श्रद्धेचा भाग आहे. तेव्हा जसं लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती घालतो, खरं तर बागुलबुवा नसतो, दरवाजाबाहेर बागुलबुवा नसतो, पण आपण म्हणतो की बागुलबुवा आहे आणि मुलं घाबरून घरात बसतात. तसंच माणसं देवाची भीती घातल्यानंतर पापकृत्य करण्यापासून परावृत्त होतात, पापापासून दूर राहतात. कुठेतरी देवाच्या दरबारी माझ्या पापकृत्याचा जाब विचारला जाईल. आज इथे मी काही पाप केलं, कुणाची फसवणूक केली, कुणाला लुबाडलं, कुणाला मारलं, आज कुणाला काही कळणार नाही किंवा कुणाच्याही नकळत मी एखादं पापकृत्य करून जाईन. माणसं मला पकडणार नाहीत, माणसं मला धरणार नाहीत, मी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटेन
किंवा मी आणखीन काही करीन, मी घबाड मिळवेन, मी करोडोनी पैसा कमवेन, एखाद्याला लुटेन, लुबाडेन, कोणाला माणसांना हे कळणार नाही. पण मी जेव्हा देवाघरी जाईन तेव्हा त्या देवाला मला उत्तर द्यावं लागेल. तेव्हा हे पाप आहे या जाणीवेनं माणूस ते कृत्य करण्यापासून परावृत्त होतो आणि त्या न दिसणाऱ्या देवाची माणसाला भीती वाटायला लागते. आणि यासाठी देवाचा जन्म झालेला आहे, यासाठी देव ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. तेव्हा बागुलबुवा मी पाहिलंय न तू पाहिलंय, तरी देखील किट्टण्णानं हट्ट केला. किट्टण्णा म्हणजे लेखकाचा छोटा मुलगा. किट्टण्णानं हट्ट केला की तू म्हणतोस की बाहेर बागुलबुवा आहे, पण आहे का बाहेर बागुलबुवा? नाही. तेव्हा बागुलबुवा असा काही नसतो, किंबहुना देव असा काही नसतो, पण माणसाला पाप कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी एक भीती दाखवली पाहिजे, म्हणून ही देवाची भीती दाखवण्यात आलेली आहे. आणि देव ही संकल्पना आहे आणि ती माणसांनीच निर्माण केलेली आहे. पुढे जाऊन आजी आपल्या या नातवाला विचारते की पण आज का तुझ्या डोक्यात हा विचार आला? आज तुला असं का वाटलं? तू अजून खूप तळणाताठा आहेस बघ. आजी या आपल्या नातवाला म्हणते लाडक्या की बघ माझ्याकडे बघ, मी केवढी वृद्ध झाले आहे, मी केवढी म्हातारी झाले आहे, तरीही माझ्या मनामध्ये मरणाचा विचार येत नाही. मी मरणाला भीतही नाही. मरण आल्यावर माझं काय होणार मला माहिती नाही, मी मरून जाणार, माझं अस्तित्व संपुष्टात येणार, पण मी कधी मरणाचा आत्तापर्यंत विचारच केला नाही. येणार, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस मरण येणार, पण मी आजवर कधी त्याचा विचार केला नाही. तूही विचार करू नकोस. तुला का हा विचार आज मनात आला? तू तरी केवढा लहान आहेस, तळणाताठा आहेस, आज का बरं तुझ्या मनामध्ये हा विचार आला? तुला भीती वाटते आहे की काय? मरणाची भीती वाटू लागलेली आहे की काय? आणि त्यावेळेला लेखक म्हणतो की असं काही नाही आहे, सहज माझ्या मनात एक विचार आला आणि मी तुला जो बोलून दाखवला, तुझं मत मला जाणून घ्यायचं होतं. आजी म्हणते बाळ, मी पुष्कळ देवळं पाहिलेली आहेत, मी खूप दूरवर कुठेतरी तीर्थयात्रेला गेली नसेन किंवा तीर्थक्षेत्री गेली नसेन, पण मी अनेक देवळं पाहिलेली आहेत. गावातली छोटी छोटी देवळं मी पाहिलेली आहेत. पुराणकथा ऐकण्यासाठी मी या देवळात जाऊन बसते आणि मी जेव्हा देवळात जाऊन बसते त्यावेळेला काय होतं तर माझ्या डोळ्यासमोर एक विचित्र भग्नचित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. भग्नचित्र म्हणजे काय तर एक मोडकं तोडकं चित्र. आजी म्हणते मी जेव्हा देवळात जाऊन बसते तेव्हा मला अनेक विचार माझ्या मनामध्ये येतात. काय विचार माझ्या मनामध्ये येतात तर देऊळही शाश्वत नाही आणि देवही शाश्वत नाही. मी एखाद्या दिवशी संध्याकाळची एखाद्या देवळात पुराण ऐकायला जाऊन बसते आणि जेव्हा मी त्या देवळात बसलेली असते तेव्हा मला वाटतं की मी जिथे बसलेली आहे ते देऊळ शाश्वत राहणार आहे का, किंवा या देवळातला देव शाश्वत राहणार आहे का. कधी ना कधी मी आज जशी जीर्ण झाले, मी आज जशी वृद्ध झाले, तसंच हे देऊळ कधी ना कधी जीर्ण होणार आहे. यातली देवाची मूर्ती देखील एक ना एक दिवस झिजून जाणार आहे आणि हे देऊळही पडून जाणार आहे आणि इथली देवाची मूर्तीही भग्न होऊन जाणार आहे. एकच देव आहे म्हणावं तरी तो आपल्या हाती सापडणार नाही. देव एकच आहे, सबका मालिक एक, असं शिर्डीचे साईबाबा आपल्याला सांगतात. देव एकच आहे. उगीचच आपण सगळेजण वेगवेगळ्या देवांची नावं घेतो, वेगवेगळ्या देवांना मानतो, काही गरज नाही. तो एकटाच आहे असं काही जणांचं मत आहे. बरं तसं आहे तर तो एक देव तरी आपल्या हाती लागतो का? नाहीच. तेव्हा शेकडो हजारो देवांना निर्माण करून आपण तो देव खरा, हा खरा नाही अशी व्यर्थ बडबड केली. संकट आलं की मानवानं देवाजवळ जाऊन हे दे ते दे असं मागितलं. मागणार नाही तर काय करणार? संसाराच्या भवसागरात दिशाभूल झाल्यावर कोणाच्या तरी समोर रडून भाकून तोंड वेंगाडायला पाहिजे ना. लेखकानं किती सुंदर विचार आजीच्या
तोंडी हे दिलेले आहेत. किती योग्य आणि समर्पक शब्दांमध्ये आजी हा विचार इथे मांडते आहे की लहान मुलं आपलं काहीतरी बिनसलं की घरी पालकांसमोर येऊन आदळआपट करतात, आकांड तांडव करतात, रडतात, ओरडतात. शाळेत काय झालं ते घरी येऊन आईवडिलांना सांगतात, तक्रारी मांडतात. तसं मोठ्या माणसांनी कुठे जायचं? मोठ्या माणसांनी तक्रार मांडायला कुठे जायचं? संसाराच्या सागरात दिशाभूल झाली की मोठ्या माणसांनी कुठे जायचं? तर ही मोठी माणसं देवाकडे जातात. त्यांना जायला एक आसरा, त्यांचं आश्रयस्थान मोठ्या माणसांचं. लहान मुलं मोठ्यांकडे येतात, मोठी माणसं देवाकडे जातात. सगळ्यात मोठा कोण आहे? तर देव आहे. आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे हा परमेश्वर आहे. संसाराच्या भवसागरात दिशाभूल झाल्यावर कोणाच्या तरी समोर रडून भाकून तोंड वेंगाडायला पाहिजे ना. जीवनात काहीतरी समाधान मिळायला हवंय ना. समजा समाधान मिळालं तर त्यानं दिलं असं म्हणायचं, आमची भक्तीच असली, देव पावला असंच म्हणायचं. समजा नाही मिळालं तर दुसऱ्या तऱ्हेनं सांत्वन करून घ्यायचं. त्याच्या मनात आलं नाही म्हणून त्यानं दिलं नाही असं म्हणायचं. तर आजी म्हणते की मोठ्या माणसांची संसारात बऱ्याचदा दिशाभूल होते, त्यांना चकवा लागतो, त्यांची फसवणूक होते. आणि त्यावेळेला मोठी माणसं देवाकडे मागणं मागतात की देवा, माझी दिशाभूल होऊ देऊ नकोस, माझं पाऊल वाकडं पडू देऊ नकोस, माझी फसवणूक होऊ देऊ नकोस, माझं सगळं जीवन सुसूत्र चालू दे. तर जशी लहान मुलं तक्रारी घेऊन पालकांकडे येतात, तशी मोठी माणसं तक्रारी घेऊन या परमेश्वराकडे जातात. आणि मग आपण देवाकडे काही ना काही सतत मागत राहतो. आणि जर आपल्याला समाधान मिळालं, आपल्या मनाचं समाधान झालं, तर त्यावेळेला आपण म्हणतो की देवानं आपल्याला सगळं काही दिलं आहे आणि आपण समाधान मानतो, देव पावला असं म्हणतो. समजा सुख समाधान मिळालं नाही तर दुसऱ्या तऱ्हेनं सांत्वन करून घ्यायचं. त्याच्या मनात आलं नाही म्हणून त्यानं दिलं नाही असंच म्हणायचं. देवाच्या मनात आलं नाही म्हणून त्यानं आम्हाला दिलं नाही, सुख दिलं नाही. आपण मागत असतो देवाकडे सतत काही ना काहीतरी, कधी तो देतो, कधी तो देत नाही. आणि आपण पण मग कसं करतो? माणसं कशी असतात, माणसांच्या जाती फार अतिशय मार्मिकपणानं आजीनं माणसाची जात आणि माणसाच्या जातीचं विश्लेषण इथं केलेलं आहे की जेव्हा देव समाधान मिळालं तर त्यानं दिलं असंच म्हणायचं, आमची भक्तीच असली, देव पावला असंच म्हणावायचं. समजा सुख समाधान मिळालं नाही तर दुसऱ्या तऱ्हेनं सांत्वन करून घ्यायचं. त्यांच्या मनात आलं नाही म्हणून त्यानं दिलं नाही असं म्हणायचं. देवानं काय दिलं आणि काय दिलं नाही याच्यावर आम्ही त्याचे मोजमाप करणार. देवानं काय दिलं, देवानं काय दिलं नाही, किती पैसा अडका दिला, देवानं दिला. एखादी व्यक्ती म्हणते भरपूर पैसा अडका ज्या व्यक्तीकडे असेल, आणि आपण माणसं किती नाही म्हटलं तरी सोयराबाई सांगतात किती हे सुखमानी ती संसारात अडकून पडू नका, या जळामध्ये अडकून पडू नका. आपण ऐकत नाही. आपण पुन्हा त्याच मोहजालात गुरफटलेलो असतो आणि पैसा अडक्यातच सगळ्याची तुलना करत राहतो. जेव्हा एखाद्याजवळ भरपूर पैसा अडका आहे, जेव्हा एखाद्याजवळ भरपूर श्रीमंती आहे, त्यावेळेला आपण म्हणतो की ही व्यक्ती सुखी आहे, समाधानी आहे, तिला संसारात सगळं मिळालेलं आहे. आणि जेव्हा एखाद्याला काही नसतं त्यावेळेला आपण म्हणतो की ही व्यक्ती कफल्लक आहे आणि देवानी हिला काहीही दिलेलं नाही. आणि ती व्यक्ती आपण म्हणतोच, पण ती व्यक्ती देखील म्हणते की देवानी मला काही दिलं नाही. म्हणजे देवाकडे सतत आपण काहीतरी मागत राहतो आणि जेव्हा आपल्याला मिळतं, म्हणजे मिळालं तरी आपण त्याचं हे देवाला देतो खरं, श्रेय देवाला देतो खरं, पण आपण देवानं काय दिलं आणि काय दिलं नाही याच्यावर आम्ही देवाचं मोजमाप करतो. सगळीच माणसं देवाकडं काही ना काहीतरी मागत असतात, पण देव मात्र त्याला ज्याला द्यायचं त्याला देत असतो. मग त्यावेळेला पुन्हा आपली तक्रार सुरू होते की देवानी आम्हाला अमुकच दिलं नाही, देवानी आम्हाला तमुकच दिलं नाही. देवाचं मोजमाप आपण करू लागतो. देव पावला नाही, देव निष्ठुर आहे, आमच्या वाटणीला देवच नाही, अशी भाषा आपण बोलू लागतो. तेव्हा देवाला निर्माण करून त्याची पूजा अर्चा करायला सुरुवात केल्यापासून
त्याला त्याच्या स्वतःसाठी मी कधी एकटं सोडलंच नाही. हे दे ते दे असं करून त्याचा निरंतर पिच्छाच पुरवला. काही शहाण्या लोकांनी तसं काही मागितलं नसलं तरी त्याच्यावर दुष्टांच्या निर्दालनाचं व सुष्टांच्या परिपालनाचं काम नेमून दिलं. तर देवानं सतत देवाकडे काही ना काहीतरी मागणं करीत राहणं हेच माणसाचा उद्योग होऊन बसला, हाच माणसाचा उद्योग होऊन बसला. आणि काही शहाण्या माणसांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, पण देवाला सांगितलं की तू सुष्टांचं परित्राण कर आणि दुष्टांचं निर्दालन कर. परंतु या शहाण्या माणसांनी स्वतःसाठी नसेना का, पण देवाकडे काही ना काहीतरी मागितलं. तर अशी ही माणसं आहेत, सतत देवाकडे काही ना काही मागणारी. तेव्हा लेखक आजीला विचारतो की तसं माणसानं देवाजवळ काही मागणं चूक आहे का? असं म्हणतेस की काय तू? देवाकडं काही मागणं चुकीचं आहे का? आणि त्यावेळेला आजी म्हणते, अरे हो, मला तरी वाटतं काही मागू नये, देवाकडे काही मागू नये. लहान मुलं सतत कुणाकडे काही ना काही मागत असतात. जेव्हा ती मोठी होतात, त्यांना अक्कल येते, त्यावेळेला ती आईकडे काही मागत नाहीत, आपली कामं आपण करतात. तसंच आपणही देवाकडे काही, देवानं आपल्या आजीचा इथे आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा विचार आजी इथे मांडते, तो असा की देव माणसाला जे काही द्यायचं आहे ते देऊन पाठवत असतो. आपण पुन्हा पुन्हा देवाकडे काही मागणं योग्य नव्हे. हात पाय नाक डोळे तोंड घेऊन आपण जन्माला आलो आहोत ना, मग या सर्व गोष्टी कशासाठी? चावायला वाघाचं तोंड दे, वाहायला हत्तीचं अंगबळ दे, निसटायला चिलटाचं अंग दे, असं म्हटलं तर कसं चालेल? सर्वांना सगळं हवं असेल तर तो एकटा इतकं देणार तरी कुठून? त्यानंच आपल्याला जन्म दिला आहे असं समजलं तर जे द्यायचं ते सारं देऊनच त्यानं इथं पाठवलं आहे असं समजायला हवं. मला तरी बाळ कुठलीही गोष्ट अशी कुणाकडेच मागणं रास्त वाटत नाही. माणसासारखेच हजारो नव्हे कोट्यावधी अन्य प्राणी आहेत. त्यापैकी एक तरी कोणाजवळ काहीतरी मागतोय असं पाहिलं आहेस का तू कधी? बाकी इतर सर्व सोड, पण ते आपलं अन्न मागत नाहीत, झोपायला जागा मागत नाहीत. हरणासमोर समज वाघ आला तर हरिण मदत कर असं का कुठं म्हणते? बुद्धी असलेला माणूस मात्र त्याहून जर क्षुद्र झाला तर कसं होणार रे बाळा? तेव्हा हा जो या पाठातील शेवटचा परिच्छेद आहे तो अतिशय मौलिक विचार मांडणारा असा परिच्छेद आहे. माझा स्वतःचा या पाठातला अतिशय आवडीचा असा हा परिच्छेद आहे. कारण जसं आपण म्हणतो ना, एखाद्या चित्रपटाला क्लायमॅक्स असतो, तसा खरोखरच लेखकानं या पाठाचा हा क्लायमॅक्स इथं मांडलेला आहे. किती सुंदर विचार, किती सोप्या शब्दामध्ये आजीनं इथं मांडलेला आहे. पहा की हात पाय नाक डोळे तोंड घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत, आणि मग हे सर्व देवानं आपल्याला कशासाठी दिलं आहे? असं असताना पुन्हा चावायला वाघाचं तोंड दे, वाहायला हत्तीचं अंगबळ दे, निसटायला चिलटाचं अंग दे असं म्हटलं तर कसं चालेल? फार सुटसुटीत आणि सोप्या शब्दामध्ये आजी आपल्याला इथं सांगते आहे की देवानं आपल्याला जे द्यायचं आहे ते देऊन पाठवलेलं आहे. पुन्हा देवाकडे काही मागण्यामध्ये काहीही अर्थ नाही. हत्तीला जे द्यायचं आहे ते हत्तीला देवानं दिलेलं आहे, वाघाला जे द्यायचं आहे ते वाघाला दिलेलं आहे, जे एखाद्या चिलटाला द्यायचं आहे ते चिलटाला दिलेलं आहे. आणि सगळ्यांपेक्षा आपण श्रेष्ठ प्राणी आहोत. या प्राणीमात्रांमध्ये मनुष्य प्राणी हा श्रेष्ठ प्राणी आहे, आणि आपल्याला देवानं बुद्धिमत्ता दिलेली आहे, आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करायची आहे. पुन्हा पुन्हा देवाकडे हे दे ते दे असं मागत राहायचं नाही आहे. तरी देखील आपण असं वागत असतो.
आजी आणखीन एक छानसं उदाहरण इकडे देते. ती म्हणते, समजा एखाद्या हरणासमोर वाघ आला तर हरिण कुणाला मदतीसाठी बोलावत थांबतं का, की कुणाला हाका मारतं का, की वाघ आलाय माझ्यासमोर, वाघ आलाय माझं रक्षण करा, या धावा मला वाचवा? नाही. देवानं स्वतःला दिलेल्या 4 पायांवर ते चौखूर उड्या मारीत उधळत सुटतं, तिथून पळून जातं, स्वतःचा जीव वाचवतं. ही अक्कल जर त्या एका क्षुद्र प्राण्याला आहे, त्या हरणाला आहे, तर माणसाला का नाही? तेव्हा इतर कोणतेही प्राणी देवाकडे कधीही काहीही मागत नाहीत. देवानं जे दिले ते घेऊन ते समाधानानं जगतात. तसंच माणसानंही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि देवानं आपल्याला जे काही द्यायचं आहे ते सगळं काही देऊन या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे आणि या पंचेंद्रियांचा योग्य तो वापर करून योग्य त्या गोष्टी करायला आपण शिकलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं आपलं जीवन सुखी करण्याचं कर्तव्य माणसाकडेच आहे. पुन्हा पुन्हा देवाकडे काहीही मागण्याची अजिबात गरज नाही. अशा तऱ्हेनं या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत येऊन ही कथा किंबहुना कादंबरीतला भाग इथे थांबलेला आहे. खूप सुरेख विचार आजीच्या तोंडून लेखकानं इथं मांडलेले आहेत आणि तुम्हा विद्यार्थ्यांना हे विचार नक्कीच समजले असतील अशी आशा